थोडा कल्पना करा, एक साधा मुलगा आपल्या कॉलेजच्या छोट्याशा हॉस्टेल रूममध्ये बसून कम्प्युटरवर काहीतरी कोड लिहितोय. त्यावेळी त्याच्याकडे ना कोणती मोठी कंपनी होती, ना खिशात पैसा आणि ना कोणती मोठी टीम. पण हो, त्याच्याकडे एक भन्नाट आयडिया नक्कीच होती. एक अशी कल्पना जिने पुढे जाऊन संपूर्ण जगाला खऱ्या अर्थाने एकमेकांशी जोडून टाकलं. आज आपण एका अशाच अंगावर काटा आणणाऱ्या आणि प्रचंड प्रेरणादायी प्रवासाचं विश्लेषण करणार आहोत. सुरुवातीला काहीही हातात नसताना एका सामान्य कॉलेज ड्रॉपआउटने आजच्या घडीला असा जागतिक प्रभाव नेमका कसा निर्माण केला. सुरुवातीला आलेले प्रचंड अडथळे आणि आज अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचलेली ही मोठी क्रांती. हा प्रवास नेमका कसा घडला हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. आणि हे सगळं अशक्यप्राय स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या या व्यक्तीला आज जग ओळखतं. नाव आहे मार्क झुकरबर्ग. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण फेसबुक या संकल्पनेच्या जन्मामागची खरी, संघर्षमय आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी उलगडणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. भाग पहिला, एक असामान्य बालपण. आपण थेट 1994 सालात जाऊया. अमेरिकेत न्यूयॉर्कमधल्या व्हाईट प्लेन शहरात मार्कचा जन्म झाला. आता त्याचं बालपण इतर मुलांसारखं अजिबात नव्हतं. म्हणजे बघा, जिथे बाकीची मुलं मैदानात खेळण्यात किंवा व्हिडिओ गेम्समध्ये गुंग असायची, तिथे मार्कचं डोकं सतत कम्प्युटर आणि कोडिंगमध्ये चालायचं. त्याचे वडील डेंटिस्ट होते. त्यांनी जेव्हा घरात पहिला कम्प्युटर आणला तेव्हा तो फक्त गेम खेळण्यासाठी नव्हता. विचार करा, वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी मार्कने झकनेट नावाचं चक्क एक मेसेजिंग सॉफ्टवेअर स्वतः तयार केलं. हे सॉफ्टवेअर त्याचे वडील क्लिनिकमधून घरामध्ये संवाद साधण्यासाठी वापरू लागले. अगदी लहान वयातच त्याची ही बुद्धिमत्ता दाखवून देत होती की हा मुलगा काहीतरी वेगळंच करणार आहे. भाग दुसरा, हार्वर्डमधील सुरुवातीचे प्रयोग. आता 2002 मध्ये मार्कने जगातील सर्वात प्रतिष्ठित अशा हार्वर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. सगळ्यांना वाटलं की चला, आता हा मुलगा छान अभ्यास करेल आणि एखादी मोठी सुरक्षित नोकरी मिळवेल. पण तसं झालं नाही. त्याचं मन तिथे रमतच नव्हतं. तो सतत कोडिंगचे नवीन प्रयोग करत राहायचा. अशाच एका रात्री त्याने फेसमॅश नावाची एक वेबसाईट तयार केली. इथे विद्यार्थ्यांचे फोटो एकमेकांशी तुलना करण्यासाठी ठेवले जायचे. झालं, ही वेबसाईट अवघ्या काही तासांतच इतकी प्रचंड व्हायरल झाली की संपूर्ण कॅम्पसमध्ये फक्त याच एका गोष्टीची चर्चा सुरू झाली. पण या रातोरात मिळालेल्या लोकप्रियतेला एक डाग बाजूही होती. एका बाजूला तुफान प्रतिसाद होता, तर दुसऱ्या बाजूला प्रायव्हसीचा म्हणजे गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवून हार्वर्डने थेट ही साईटच बंद पाडली. या घटनेमुळे मार्कवर प्रचंड टीका झाली. पण यातली सर्वात महत्त्वाची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट कोणती माहितीये? एवढी टीका होऊनही त्याने हार मानली नाही. त्याने थांबण्याचा निर्णय अजिबात घेतला नाही. भाग तिसरा, फेसबुकची ऐतिहासिक सुरुवात. याच कधीही न थांबण्याच्या वृत्तीतून एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. आपण आता 2004 सालात आलोय. पुन्हा तीच हॉस्टेलची रूम, पण यावेळी जे तयार होत होतं ते जगाचा इतिहास बदलून टाकणार होतं. फेब्रुवारी 2004 मध्ये द फेसबुक लॉन्च झालं. सुरुवातीला याचा हेतू फक्त हार्वर्डमधल्या मुलांना एकमेकांशी जोडणे एवढाच होता. पण जेव्हा लोकांनी हे प्लॅटफॉर्म वापरायला सुरुवात केली तेव्हा एका खूप मोठ्या संकल्पनेचा जन्म झाला. इंटरनेटच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने एकमेकांशी जोडले जाऊ शकतो ही जाणीव लोकांमध्ये खूप प्रबळ झाली. आणि इथूनच या प्लॅटफॉर्मने अक्षरशः वेग पकडला. सुरुवातीला फक्त हार्वर्ड पुरता असलेलं हे नेटवर्क काही महिन्यातच कोलंबिया, स्टॅनफर्ड आणि येलसारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये वणव्यासारखं पसरलं. 2004 साल संपेपर्यंत तब्बल 10 लाख लोक याच्याशी जोडले गेले होते. विचार करा, याच प्रचंड यशानंतर फेसबुकवर पूर्णवेळ लक्ष केंद्रित करण्यासाठी मार्कने हार्वर्डमधून ड्रॉपआउट होण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. भाग चौथा, कठीण काळ आणि आव्हाने. अर्थात कोणताही मोठा प्रवास असा एकदम सोपा नसतो. जेव्हा एखादी कंपनी इतक्या वेगाने मोठी होते तेव्हा आव्हानंही तितक्याच वेगाने समोर येतात. एका बाजूला युजर्सची संख्या गगनाला भिडत होती, पण दुसऱ्या बाजूला कॅमेरन आणि टायलर विंकलेवॉस या जुळ्या भावांनी थेट कल्पना चोरल्याचा आरोप करून एक मोठा खटला दाखल केला. कोर्टाच्या वाऱ्या, कायदेशीर लढाया, मीडियाचा दबाव हे सगळं एकाच वेळी सुरू होतं. हा एक प्रचंड तणावपूर्ण काळ होता. पण एवढी मोठी टीका आणि कायदेशीर दबाव असतानाही मार्कचं लक्ष अजिबात विचलित झालं नाही. त्याचं संपूर्ण लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं आणि ती गोष्ट या एका वाक्यात दडलेली आहे: बिल्ड समथिंग पीपल लव्ह. लोकांना आवडेल असं काहीतरी तयार करा. युजर्सना नेमकं काय हवंय हे देण्यावरच त्याचा फोकस होता. भाग पाचवा, $1 अब्ज निर्णय. आता आपण ह्या प्रवासातल्या सर्वात निर्णायक आणि रोमांचक वळणावर आलोय. साल होतं 2006. हा एक असा क्षण होता जेव्हा एका माणसाच्या विजनची खऱ्या अर्थाने परीक्षा होणार होती. चक्क $1 अब्ज. हो, याहू कंपनीने फेसबुक विकत घेण्यासाठी $1 बिलियन महाकाय ऑफर दिली.
त्यावेळच्या अनेक अनुभवी गुंतवणूकदारांचं म्हणणं होतं की हे बघ, ही रक्कम घे आणि कंपनी विकून टाक. हा असा आकडा होता जो कुणालाही मोह पाडेल. पण या 22 वर्षांच्या तरुणाने या एवढ्या मोठ्या ऑफरला अतिशय स्पष्ट शब्दात उत्तर दिलं नाही, कारण त्याच्या मते त्याचं स्वप्न आणि ही कंपनी या पैशांपेक्षा खूप मोठी होती. हे संपूर्ण जग एकमेकांशी जोडण्याचं जे स्वप्न तो बघत होता ना, त्याची किंमत अशा पैशात करता येणारच नव्हती. भाग 6. जगातील सर्वात मोठं नेटवर्क. त्या एका नकारामुळे आज जगातील सर्वात मोठी इकोसिस्टीम कशी उभी राहिली हे आपण पाहतोय. आज मेटा या कंपनीच्या छत्राखाली फेसबुकसोबतच इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि ऑक्युलस VR सारखे महाकाय प्लॅटफॉर्म्स आहेत. ही फक्त नावं नाहीत बरं का. आज जगभरातील अब्जावधी लोक रोज या प्लॅटफॉर्मचा वापर करून एकमेकांशी जोडले जात आहेत, व्यवसाय वाढवत आहेत आणि माहिती शेअर करत आहेत. आणि हो, हा प्रवास इथेच थांबलेला नाहीये. नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेण्याची ओढ अजूनही तशीच आहे. आता मेटावर्सच्या माध्यमातून व्हर्च्युअल रियालिटी आणि मानवी संवादाला एका पूर्णपणे नवीन पातळीवर नेण्याचं काम जोरदार सुरू आहे, जिथे आभासी आणि खऱ्या जगातील सीमारेषा पूर्णपणे पुसट होऊन जातील. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने समोर येते. सुरुवात कुठून झाली यापेक्षा एखादी व्यक्ती किती दूरचा विचार करू शकते हे जास्त महत्त्वाचं आहे. सुरुवातीला कोणतंही मोठं पाठबळ नसताना एका छोट्या रूममध्ये सुरू झालेला हा प्रवास आज मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या क्रांतीत बदलला आहे. हे नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे की या संपूर्ण प्रवासात अनंत अडचणी आल्या. लोकांची भरपूर टीका झाली, कायदेशीर खटले चालले आणि प्रचंड मानसिक तणावही होता. पण यापैकी कोणतीही गोष्ट त्या मूळ विजनला आणि जिद्दीला मोडू शकली नाही. म्हणूनच शेवटी हा एक अत्यंत महत्त्वाचा विचार मागे उरतो. जग बदलणारे लोक नेहमी वेगळा विचार करतात. टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर ठाम कसं राहायचं हे या कहाणीतून नक्कीच शिकायला मिळतं. आता प्रश्न असा उरतो की या प्रवासातून प्रेरणा घेऊन भविष्यात आपण अशी कोणती मोठी आणि वेगळी स्वप्न पाहू शकतो यावर नक्की विचार करा.